नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण 30 जुलै 2026 पर्यंत संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर लक्ष दिलं, ओके, तर आता सर्वप्रथम आनंदाची बातमी म्हणता येईल. नांदेड जिल्ह्यातील उंबरी तालुक्यात फेब्रुवारी 2026 पासून मानधनाची वाट पाहणाऱ्या नवीन लाभार्थ्यांच्या खात्यात आता टप्प्याटप्प्याने रक्कम जी आहे ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मंत्रालय स्तरावरील सॉफ्टवेअर जे होते ते अपडेट पूर्ण झाल्यानंतर वितरण प्रक्रियेला आता वेग आलेला असून अनेक लाभार्थ्यांना आता मानधन मिळू लागलेले आहे. ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा जी आहे ती झालेली नाही, त्यांची जी प्रकरणे आहे ती जिल्हा स्तरावर तपासली जात असल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाने दिलेली आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी घाबरून जाऊ नये आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष ठेवावे. आणि ज्या लाभार्थ्यांना आता मागची जी उर्वरित रक्कम आहे ती भेटली असेल, त्यांनी कृपया करून या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा, ओके. आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. आणि जरी पैसे आले नसतील तरीसुद्धा तुम्ही कमेंट करा आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. तसेच आता UDID कार्डसाठी, ओके, 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ कायम आहे, ओके. आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणता येईल. UDID म्हणजेच युनिक डिसेबिलिटी कार्ड जे आहे ते सादर करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली 30 सप्टेंबर 2026 पर्यंतची मुदत जी आहे ती कायम ठेवलेली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 1.5 लाख दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि वेळसुद्धा मिळालेला आहे UDID कार्ड काढून घेण्यासाठी. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या UDID कार्ड नसल्यामुळे तात्काळ लाभ बंद कोणाचाही केला जाणार नाही आहे. मात्र भविष्यात कोणती अडचण येऊ नये म्हणून सर्व पात्र लाभार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर UDID कार्ड काढून घ्या, ओके. ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्या तुम्ही, असे सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे. आता नंतरची जर अपडेट बघितली, ओके, तर ती आहे आता नवीन अर्ज करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी, लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियान अंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येथे नवीन अर्ज स्वीकारले जात आहेत. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी जी आहे ती केली जात आहे. लाभार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा केले जात आहे. तसेच इतर शासकीय योजनांची जी माहिती आहे ती सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे दिली जात आहे. त्यामुळे नवीन अर्ज करायचा असल्यास आपल्या जवळच्या सेवा शिबिराची माहिती नक्की घ्या मंडळींनो, तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरेल, ओके. आता जर नंतरची अपडेटकडे जर लक्ष दिले, ओके, तर आता कागदपत्रे बरोबर ठेवण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे. सामाजिक न्याय विभागाने सर्व लाभार्थ्यांना काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत, ओके. लाभार्थ्यांनी जी कागदपत्रे आहेत मी जी सांगेल आता ती अद्ययावत बरोबर ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. आधार कार्ड, आधारशी लिंक असलेले बँक खाते, उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक असल्यास UDID कार्ड आणि मोबाईल क्रमांक या कागदपत्रांमध्ये कोणतीही चूक त्रुटी असल्यास मानधन वितरणात तुम्हाला विलंब होऊ शकतो किंवा तुम्हाला वितरण जे आहे ते मिळू नाही शकणार. त्यामुळे यामध्ये काही चूक करू नका, ओके. चूक असेल तर अपडेट करून घ्या. म्हणून ही सर्व माहिती वेळेवर अपडेट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ओके. तसेच आता नंतरची अपडेट म्हणजे की आता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मासिक आर्थिक सहाय्य नियमितपणे सुरूच आहे. सामान्य पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये इतकी मदत दिली जाते. तर पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना लागू नियमांनुसार दरमहा 2500 पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. ही संपूर्ण रक्कम DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे, ओके. तर मित्रमंडळींनो, ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा. इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा हा व्हिडिओ. आणि संजय गांधी निराधार योजना तसेच महाराष्ट्रातील सर्व सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.